श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण कट्ट्यावरती पुन्हा एकदा आपले सर्वांचे परिचित स्टोरीटेल इंडियाचे हेड योगेश दशरथ यांना पाचारण केलेलं आहे आणि आज आम्ही दोघं मिळून काही वेगळ्या गप्पा मारणार आहोत. म्हणजे स्टोरीटेलवरती तुम्ही या गोष्टी कदाचित ऐकलेल्या नसतील अशा काही गोष्टी आज तुमच्यासमोर येत आहेत. पण ह्याचा फॉर्मॅट आहे आम्ही थोडासा वेगळा यावेळी ठेवलेला आहे. तो असा की सध्या जगभरात जे काही चाललं आहेत घडामोडी, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती काय घडू शकतो अशा कुठल्या गोष्टी आहेत. आणि दुसरं, जी स्ट्रीम जनरली करिअरमध्ये आपण निवडतो, जी सर्वत्र मोठ्या प्रमाणात ज्याचा अवलंब होतो किंवा प्रेफर केली जाते, ती म्हणजे इंजिनिअरिंग. तर इंजिनियर होऊन, विशेषतः कॉम्प्युटर इंजिनियर होऊन भविष्यात आपल्याला आता कुठपर्यंत जाता येणार आहे, किंबहुना कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला भविष्य काय असणार आहे याचा देखील आपण थोडंसं डिटेलमध्ये वेध घेणार आहोत. तर योगेश, आजचा विषय मुख्यत्वे अशा कुठल्या गोष्टी आहेत, घडामोडी आहेत ज्याचा नजीकच्या भवितव्यावर आपल्याला परिणाम होताना दिसणार आहे जगावरती? नाही, सर्वप्रथम नमस्कार श्रोते हो, धन्यवाद संतोष बोलवल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण जर विचार केला की आत्ता ज्या गोष्टी पेपरमध्ये आहेत किंवा न्यूजमध्ये आहेत, ज्या खूपच चालत आहेत, त्यातलं पहिलं असेल की इस्राईल आणि जे युद्ध चालू केलं आहे हेजबोल्लासोबत. आणि त्याच्यामध्येही इंटरेस्टिंग मला स्वतःला जे वाटलं की त्यांनी जे ते पेजर अटॅक केला, की एकाच वेळेस 100 लोकांचे पेजरच्या सप्लाय चेनमध्ये घुसून एवढ्या लोकांना केलं. त्याच्यामुळे एक जे चायना +1 जे मॉडेल तयार झालं आहे जगामध्ये, तर त्या मॉडेलला अजून एका प्रकारे उभारी येणार आहे. कारण की आत्ता जर तू कुठल्याही देशाचा संरक्षण मंत्री जर असशील तर तू पहिली गोष्ट विचार करणार आहेस की तुझ्या देशामध्ये जे फोन आहेत, जे पेजर आहेत, जे कुठले इक्विपमेंट आहेत, त्याच्यामध्ये तुझा जो शत्रू देश आहेत त्यांनी ऑलरेडी शिरकाव केला असेल का. तर जे कोरोनाच्या काळापासून एका अर्थाने थोडंसं डिकपलिंग चालू झालं आहे ग्लोबल इकॉनॉमीचं, ते ह्याच्यामुळे वाढेल अजून असं दिसतंय. म्हणजे भारतामध्ये जसं आत्मनिर्भर भारत आहे, म्हणजे आता आपण युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये आपण बघितलं की ड्रोनचा खूप वापर होतो आहे. तर हे जे ड्रोन्स आहेत, हे प्रत्येक देश प्रयत्न करणार आहे की हे पूर्णपणे स्टार्ट टू एंड त्यांनीच मॅन्युफॅक्चर करावे. कारण की उद्या खरोखर प्रॉब्लेम येईल तेव्हा मे बी तुमच्याकडे खूप ड्रोन आहेत पण कुठलं ड्रोन उडणारच नाही. म्हणजे आपलं जे मेक इन इंडिया एक इनिशिएटिव्ह होता तो किती महत्त्वाचा होता ते कदाचित आज आपल्या लक्षात आलं असेल. ॲब्सोल्युटली. कारण की आता मेक इन इंडियाच नाही, आता मेक इन युरोप चालू आहे, मेक इन अमेरिका चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक देश आणि प्रत्येक भाग एका अर्थाने असं थोडंसं डिकपल करतोय की उद्या जर गरज पडली आणि तुम्हाला तुमचे देश कुणावर अवलंबून न राहता जर काही करायची पाळी आली तर तुम्ही करू शकतात का. हे त्या अर्थाने म्हणजे इस्राईलचं युद्ध तर आहेच ते. कारण की आता प्रश्न असा आहे की इराण त्या युद्धामध्ये भाग घेणार आहे का. कारण की इराणचा नवा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो थोडासा मावा आहे आणि तो आत्ता UN मध्ये प्रयत्न करत होता की पुन्हा एकदा इराणचे निर्बंध उठवावेत, कारण की त्याच्यामुळे इराणची इकॉनॉमी बेटर होईल. पण त्याच वेळेस इस्राईलनं हेजबोल्लासोबत जे केलं, म्हणजे इराणच्या दृष्टिकोनातून हेजबोल्ला हे त्यांचे ॲडव्हान्स सैनिक होते आणि आता प्रश्न पडला की ह्यांना त्यांच्या मत्तीला जावं लागेल का. बरोबर. तर ती जी पूर्ण एक मिडल ईस्टमधली जी सिच्युएशन आहे ती खूपच फ्लुइड आहे आणि ती पुढे काय होणार ह्याचा एक म्हणजे हा एक कॉन्स्टंटली इव्हॉल्विंग प्रश्न आहे. म्हणजे आता आज आपण गप्पा मारतो त्या विषयावरती, पण आजच लेबनॉनमध्ये पहाटे त्यांनी सैनिक घुसवलेत आणि लिमिटेड अटॅक काहीतरी त्यांनी आता ऑपरेशन सुरू केलेले आहेत लेबनॉनमध्ये. ठीक आहे, आपल्याला या युद्धाच्या राजकारणात वगैरे आपल्याला जायचं नाही आहे, त्याचे अनेक कारणं आहेत आणि त्याला तिथली कंडिशन काय आहे या देखील गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र ह्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट मिडल ईस्टवरच होणार आहे का इतर ठिकाणी पण होऊ शकतो? आता तोच प्रश्न आहे ना की उद्या आज आता इराण रशियाला खूप मदत करतोय. उद्या जर इराण या युद्धात आला आणि त्यांनी इस्रायलवर मोठा अटॅक केला आणि ते जर वापस गेले तर एका अर्थाने अमेरिका ही इस्रायलच्या बाजूने पूर्णपणे उभी आहे. तसंच इराणनं जे मैत्री डेव्हलप केली आहे रशियासोबत आणि चायनासोबत, तर ते ह्या युद्धात येतील का. आणि त्यावेळेस चायना पुन्हा तैवानकडे बघू शकतो का. तर हे जे प्रश्न आहेत की हे कुठं जाईल आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर
जो दुसरा आजकाल खूप चर्चेचा विषय आहे ते म्हणजे अमेरिकेमध्ये कमला काकू येणार का ट्रम्प तात्या येणार. तात्या आणि काकू वा. म्हणजे कुणी आलं तरी आपले रिलेशन्स आहेत बुवा. कुणी आलं तरी आपले रिलेशन्स दोघांसोबतही आहेत. पण दोघांकडे बघितलं तर एका अर्थाने ते आता इमिग्रंट्स आणि जे लोक जाऊ इच्छितात त्यांच्या विरुद्ध झालेले आहेत. म्हणजे इव्हन डेमोक्रॅट जे सपोर्ट करायचे ते पण आता म्हणत नाही आहेत. कारण की अमेरिकेमध्ये दर वर्षाला 10 लाख आणि 20 लाख आणि 30 लाख लोक यायलेत जे त्यांना पण मॅनेज करायला अवघड चाललंय. बरोबर. किंवा जर्मनी आहे, जर्मनीमध्ये त्यांनी आता इव्हन विदिन EU त्यांनी त्यांच्या बॉर्डर्स क्लोज केल्या आणि त्यांनी पासपोर्ट मागायला चालू केलं, जे की शेंगेन नंतर नव्हतं. बरोबर. तर हा जो एक ऍक्च्युअली जर्मनीत अतिरेकही झाला होता ना, म्हणजे खुल्या धोरणाचा त्याचा अतिरेक पण झाला होता असं म्हणतात. हां, त्यावेळेस त्यांनी एकाच वेळेस खूप लोक घेतले, एक 10 लाख लोक घेतले आणि तुम्ही 10 लाख दुसऱ्या देशातले नागरिक किंवा दुसऱ्या देशातले लोक तुम्ही घेतले तर त्यांना इंटिग्रेट करायला तुम्हाला वेळ लागतो. बरोबर. ही गोष्ट काही अशी लगेच नाही होत. म्हणजे आता EU एका पेजवरती नाही आहेत सगळे देश. EU एका पेजवरती नाही आहेत आणि अमेरिकेचा प्रभाव पाहिजे तसा आता नाहीये. हो, अमेरिकेमध्ये म्हणजे कंट्रोल असं आपण या अर्थाने म्हणू. कारण आता तसं जर असतं तर लेबनॉनचं जे युद्ध आहे त्याच्यावरती त्यांचा प्रभाव असता, पण इस्रायललाही ते अंकुश आता पूर्ण ठेवू शकत नाहीत इस्रायलवरती, असा पण एक अर्थ काढला जातोय. खरी गोष्ट आहे. आणि दुसरं असं आहे की मागच्या वेळेस ट्रम्प जेव्हा इलेक्शन हारला आणि अमेरिकेमध्ये 20 नोव्हेंबरला इलेक्शन होतं आणि 6 जानेवारीला ते घेतात ते हातामध्ये, तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे ऑलमोस्ट तो म्हणत होता की मी जाणारच नाही इथून. जर आता पुढच्या वेळेस ट्रम्प आला, त्याची शक्यता आता खूप चांगली आहे. म्हणजे आय वुड से की आता 50-50 शक्यता आहे की कोण येईल आणि खूप एकदम टाईट इलेक्शन होईल. 4 वर्षांनी समजा ट्रम्प इलेक्शन हारला आणि त्यांना राष्ट्राध्यक्षपद सोडलंच नाही तर काय. तर इवन अमेरिका पण जी की स्ट्रॉंग होती जगात हे होती, त्यांनाही पुढचे काही वर्ष असे एक्झिस्टेन्शियल क्रायसिसचे असणार आहेत की देश म्हणून तरी आपण एकत्र आहेत का. कारण की तिकडं ते जे एक झालंय की सगळे शहरं तुमचे डेमोक्रॅट आहेत आणि सगळे गावं तुमचे रिपब्लिकन आहेत. तर उद्या मे बी अमेरिकेचे जे राज्य आहेत जे खूप रिपब्लिकन आहेत ते म्हणतील की आम्हाला देशात राहायचंच नाही आहे. त्याच्यामुळे राज्यांचे कायदे थोडेसे वेगळे आहेत, फेडरलचे वेगळे आहेत, असं पण आहे ना. तसं पण आहे. तर राज्य आणि त्याचे दोन्हीचे कायदे वेगळे आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणता येईल की जी नुकतीच आहे ती म्हणजे चायनानी खूप वर्षांनंतर फायनली बँकांना पैसे दिले, रिकॅपिटलाइज केलं. जे भारताने केलं होतं, जे युरोप म्हणजे अमेरिकेनं जे केलं. कारण की चायनामध्ये त्यांचा फंडामेंटल प्रॉब्लेम आहे की ते वाढत नाही आहेत. म्हणजे ह्या वर्षी पण त्यांची जी वाढ आहे ती 5%वरच आली असं अपेक्षित आहे. अच्छा. तर 5%वर आली आहे आणि त्याच्यामधली म्हणजे त्यांचे लोकल गव्हर्नमेंट जे आहेत की जे पैसे गोळा करतात, तर ह्यांनी रिअल इस्टेटमध्ये खूप पैसा टाकला घरं बांधण्यामध्ये. आणि तुमच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते असल्यामुळे एक ग्रोथचा प्रश्न निर्माण होतो. तर आता फायनली मागचे 5 वर्ष बघितले तर चायनानी एंटरप्रेन्युअर्सना दाबलं, अलिबाबाला दाबलं. म्हणजे एका अर्थाने बऱ्याचशा प्रमाणात सरकारनं सगळं आपल्या हातात घेतलं. आणि जे सगळीकडे होतं की जेव्हा सरकार हातामध्ये घेतं तेव्हा गोष्टी उलट्या होतात. मी कालच एका ह्याच्यामध्ये वाचायला होतो आर्टिकलमध्ये की कम्युनिझम आणि कॅपिटलिझम ह्याच्यावर खूप बोलायची गरजच नाही आहे. कारण की कम्युनिझम तुमचं आहे नॉर्थ कोरियामध्ये, कॅपिटलिझम आहे साऊथ कोरियामध्ये. नॉर्थ कोरियात बघितलं तर तुम्हाला रात्री आकाशातून हार्डली काही दिवे दिसतात, खूप ते चित्र आहे. साऊथ कोरिया झगमगीत आहे, आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने असं म्हणता येईल की माणसाचं आयुष्य बेटर करण्यासाठी सरकारचा रोल हा लिमिटेड पाहिजे, त्याच्यामुळेच प्रत्येकाचं आयुष्य बेटर होतं. ही गोष्ट तर बऱ्यापैकी निर्वादित म्हणजे सत्य झालेली आहे. नाही, आता तू कम्युनलिझमचा उल्लेख केला तर असं एक निदर्शनास आलंय की जे फार राईट जे ग्रुप्स आहेत किंवा पक्ष आहेत युरोपमधले त्याचा राईज होतोय. त्याचबरोबर वेगळे म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट जे आहेत ते देखील वेगळ्या अर्थाने राईज होत आहेत. आणि त्याच्यात एक कॉमन आयडियोलॉजिकल डिफरन्स आता थोडासा दिसतोय, तो म्हणजे लेफ्टिस्ट लोकांनी पण आता नॅशनलिझमचा एक ॲस्पेक्ट घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि इकडचं पण म्हणजे ह्याचं जे मध्यंतरी इलेक्शन झालं ऑस्ट्रियाचं, तर तिथे देखील फार राईटसोबत हे देखील वाढलेले आहेत. इव्हन आपण ह्याला पण पाहिलं, फ्रान्समधल्या पण इलेक्शनमध्ये पाहिलं तर
ओव्हरऑल हे सगळ्या चेंजेस जे आहेत ते तुमच्या आयडिओलॉजिकली देखील फंडामेंटल्स हलवत आहेत का काय, असं कदाचित चित्र भविष्यात दिसू शकेल असं वाटतं. हो हो. आणि आय थिंक तुमचं हे पेंडुलम तर शिफ्ट होतच राहतं, म्हणजे आपण इतिहासात जरी बघितलं तरी. पण युरोप आणि अमेरिकेमध्ये हे जे अँटी इमिग्रंट फार राईट जे ग्रुप्स वाढत आहेत, म्हणजे आता बहुतेक युरोपियन देशांमध्ये बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आहे आत्ताच्या पॉलिसीज. तर त्याच्यामुळे काय परिणाम पडणार आहे हाही खूप म्हणजे प्रश्न आहे. पण तो आय थिंक ह्या प्रश्नांपेक्षा मे बी त्याला डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागेल असं वाटतंय तरी. मग या सगळ्या गोष्टीचा एक मोठा इफेक्ट भविष्यात उद्योग व्यवसायावरती होणार आहे का, जागतिक उद्योग व्यवसायावर? आणि जर होणार असेल तर भारताची पोझिशन काय असणार आहे, तुला काय दिसतंय? नाही, भारताची पोझिशन आपण जर आत्ता पण बघितलं तर ती म्हणजे आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग होतीये, पर्चेसिंग पॉवर स्ट्रॉंग होतीये, आपल्याकडं अजूनही लोक आहेत, त्यामुळे भारताची पोझिशन ही स्ट्रॉंगर तर होतीच आहे. म्हणजे आज जर विचार केला तर UN सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताला जागा ही पाहिजेच. कारण की त्याच्यामधल्या काही देशांपेक्षा, म्हणजे आज मी विचार केला की जगात लोक ब्रिटनला जास्त भाव देतात का भारताला, तर भारताला नक्कीच जास्त भाव मिळतो. बरोबर. आणि हे आपली भारताची स्ट्रॉंग पोझिशन ही पुढच्या काळामध्ये अजून वाढणार आहे, हे पण नक्की आहे पूर्णपणे. पण याचा अर्थ असा नाही की ते आपल्याला तिथे स्थान देतील आणि विथ वेटो देतील. नाही, एक्झॅक्टली तेच नाही. कारण की ते तर ओल्ड क्लब आहे ना. तर भारतानं बघितलं पाहिजे की कुठल्या क्षणाला तुम्हाला मे बी बाजूला तो क्लब तोडता येईल, किंवा कारण की शेवटी तुम्हाला जे पाहिजे ते मिळण्यासाठी लढा हा द्यावाच लागतो. अगदी बरोबर. गुड. आता आपण थोडंसं आपल्या थोडं डोमेस्टिक लेवलला येऊया. अर्थात राजकारण नाही, पण करिअर या सगळ्या वातावरणाचा एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या फ्युचरवरती होत असतो. आणि अर्थात फ्युचर जोडलं गेलेलं आहे आपल्या करिअरशी. म्हणून आपल्याकडे एक इंजिनियर्सची फॅक्टरी म्हणून जे पाहिलं जातं भारताकडे, अर्थात अनेक देशांमध्ये आहेत इंजिनियर्स, पण भारतामध्ये प्रेफरेबली IT मध्ये इंजिनियर्स खूप तयार होतात दरवर्षी. त्यांचं भवितव्य आता येणाऱ्या काळात काय असू शकतं त्याचा आपण आता थोडासा वेध घेऊया. म्हणजे जगाचं IT हब म्हणून भारताकडे पाहिलं जातं. अर्थात आपल्याकडे मागच्या 10-20 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली आहे. आपले जगभरात आपले IT इंजिनियर्स पोचलेले आहेत. IT आणि ITES अशा दोन्ही पद्धतीने आपण जगभराचं एक बॅक ऑफिस भारत असल्यासारखं पण आहे. भविष्यात हे चित्र असंच राहील, बदलेल, पुढे जाईल, म्हणजे प्रोग्रेसिव्ह राहणार आहे, काहीच्या चेंजेस होणार आहेत, तुला काय दिसतंय? आणि मग त्याचा अल्टिमेटली परिणाम IT इंजिनियर्स किंवा कॉम्प्युटर इंजिनियर्सच्या ज्या जडणघडणीमध्ये होणार आहे का, त्यांना किती डिमांड असणार आहे, ओव्हरऑल तुझं काय ऑब्झर्वेशन आहे? ते आपण जे म्हणत होतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग हा एका अर्थाने बघायला गेलं तर मागच्या एक 15 वर्षामध्ये असं होतं की इंजिनिअरिंग म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं. आणि आकडे पण आज तेच दाखवतात. म्हणजे मी जो एक थोडासा रिसर्च केला की भारतामध्ये दरवर्षी एक अराउंड 15 लाख इंजिनियर्स पासआउट होतात, आणि 15 लाखपैकी एक ऑलमोस्ट 12 लाख हे IT, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्सचे इंजिनियर्स आहेत, आणि उरलेले हे त्या मानाने लिमिटेड आहेत. तर इंजिनिअरिंग करायचं म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं आणि नोकरीमध्ये कुठंतरी काम करायचं, हे इक्वेशन हे मागच्या एक 10-20 वर्षामध्ये तयार झालं होतं. बरोबर. आता एक गोष्ट झाली आहे की आता तुम्ही भारताचे जरी IT कंपन्या बघितल्या टॉपच्या 4-5, तर त्यांचं मागच्या वर्षीचं जे रिक्रुटमेंट आहे ती काही एवढी ग्रेट नाही आहे. म्हणजे नेट कंपन्या किती वाढल्यात हे बघितलं आपण तर 10 वर्षापूर्वी त्या लाखोनी वाढत होत्या, आता त्या मागच्या वर्षभरात ऑलमोस्ट वाढलेल्या नाही आहेत, तेवढ्याच आहेत. तर IT इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर आणि AI जो येईल आहे, म्हणजे AIमुळे जो बदल पडतोय की AIमुळे काय होतं आहे की तुमचे खूप सारे जे कामं असायचे हे तुमचे ग्राउंड लेवल असायचे, टेस्टिंग असायचं, बिल्डिंग असायचं, मेंटेनन्स असायचा. तर मेंटेनन्सला पहिला तुमचं आलं क्लाउड आलं, मग सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस आलं, बरोबर, आणि आता AI आलं आहे. तर AIमध्ये मी कसं बघतो की AI हा कुठल्या इंजिनियरला 1 to 1 बदलणार नाही, पण एक इंजिनियर AI वापरून 10 इंजिनियरला बदलेल. हां, हे जे मला दिसतं
म्हणजे आज आपण पण AI वापरतो आणि आपण एक्सपेरिमेंट केलेले आहेत. स्टोरी टेलमध्ये आम्ही AI व्हॉइसिंग सोबत एक्सपेरिमेंट केला आहे, AI रायटिंग सोबत केला आहे, एडिटिंग सोबत केला आहे. 11 लॅब्स सारखी कंपनी जी आहे जी AI व्हॉइसिंग तयार करते, कुकू सोबत आहे, स्टोरी टेल सोबत आहे, पॉकेट सोबत आहे आणि ते पटपट पटपट हजारो घंटे ऑडिओ तयार करतायत. तर इंजिनिअरिंगमध्ये ॲव्हरेज रोल्स हे कमी होणार आणि टॉपचे रोल्स हे वाढणार. अच्छा. तर आय थिंक तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जे व्हॉल्यूम जे होता त्या व्हॉल्यूमविषयी एक शंका आहे की इंडस्ट्री तेवढा व्हॉल्यूम सस्टेन करू शकेल का. म्हणजे Maybe. डिमांड अँड सप्लायमध्ये फरक पडणार आहे आता. डिमांड अँड सप्लायमध्ये तुमच्या IT इंजिनिअरिंगमध्ये मे बी थोडं जास्त हे होतं आहे. आणि ज्याच्या विरुद्ध विचार केला आपण तर आज जर विचार केला तर बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरिंगच्या गोष्टी आपण चायनामधून आणतो आणि सरकार करते प्रोत्साहन देते की तुम्ही भारतात तयार करा. तर मे बी जेवढे पाहिजे तेवढे मेकॅनिकल इंजिनियर होत आहेत का, जेवढे पाहिजे तेवढे सिव्हिल इंजिनियर होत आहेत का. कारण की आपण मागच्या वेळेस बोलत होतो की भारतामध्ये ऑलमोस्ट एकही रस्ता नाही आहे, म्हणजे असे खूप कमी रस्ते आहेत की त्यांना खड्डे नाही आहेत. बरोबर. मे बी ह्याचा अर्थ काय आहे की आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंगची क्वालिटी ग्रेट नाही आहे. तुमच्या घरांची बघितली हे बघितली तर मग प्रश्न पडतो की मे बी आपण फोकस जो आहे जो एक बॅलन्स पाहिजे. तर मे बी 15 लाखपैकी 6-7 लाख लोकच IT इंजिनियर पाहिजेत, बाकीचे दुसरे पाहिजेत. आणि जे 6-7 लोक IT इंजिनियर असणार आहेत किंवा जे काही लोक असणार आहेत त्यांना ऑपॉर्च्युनिटी पण आहेत बरं का. कारण की तुमचं पुन्हा एकदा रोल बदलला आहे, पुन्हा सगळे आजकाल सगळे ॲप्लिकेशन्स IT व्हायलेत, सगळं AI व्हायलंय, सगळ्या गोष्टींमध्ये AI यायला आहे. तर त्या AIला ट्रेन करण्यासाठी पण लोक पाहिजेतच ना. ट्रेनिंग मॉडेल आहे, अपडेटिंग मॉडेल आहे, ते आहे. एआयला ट्रेन करण्यापुरतं ठीक आहे, पण एकदा AI ट्रेन झाल्यानंतर काय. नाही, तुम्हाला AIला अजून तरी असं नाही आहे की AI स्वतःच अशा लेवलला आहे की एकदा त्या लेवलला गेलं की तुम्हाला बघायची गरज नाही. जे ते सिंग्युलॅरिटी किंवा काय जे म्हणतात की ज्या क्षणाला ज्या वेळेस अशी परिस्थिती येईल की AI स्वतः एवढं हुशार होतं आहे की त्या AIचं पुढचं व्हर्जन AI स्वतः तयार करेल. आणि जर ते AI स्वतःचं पुढचं व्हर्जन तयार करेल तर खूपच कमी वेळामध्ये ते AI इतक्या पुढे गेलेला असेल की आपल्या बुद्धीला कळणार पण नाही. कारण की स्वतःला अजून बेटर तयार करत राहील ना ते. पण ते अजून झालेलं नाही आहे. अजून तरी ट्रेनिंग लागतं. आता गुगल सारख्या मेल सर्व्हिसेसनी AI रिप्लायची हे सुरू केलेली, ॲडिशन दिलेली आहे आता. म्हणजे आता ते तुमचा मेल वाचून AI स्वतःच त्याचा रिप्लाय तयार करणार. हो. मग माणूस विकासासाठी आहे. पण तू ते रिप्लाय बघितलेस का तू. कारण की ते रिप्लाय बघितलं तर ते रिप्लाय 100 पैकी 40 आहेत. तर मे बी तुम्हाला एकेकाळी रिप्लाय करता येत नव्हता किंवा आपल्याकडं आपण इंग्लिशचे काही शब्द खूप वापरतो तेव्हा ते AI वापरणं बरोबर आहे. कारण की तुम्ही 20 मेल आले होते 20 ते 40 वर चालला. बरोबर. पण AI अजून 80-90 वर नाही आहे. तर आता मे बी जाईल नाही जाईल, म्हणजे कुणी म्हणतं की काही दिवसांनी जाईल, कुणी म्हणतं काही महिन्यांनी जाईल. पण AI आहे आणि नोकरी आणि काम करण्याचं जे कम्प्युटिंगचं पूर्ण सेक्टर आहे ते जसं मी म्हटलं की तुमचा एक इंजिनियर AI वापरून मे बी 5 इंजिनियरला रिप्लेस करेल, मे बी 10 जणांना रिप्लेस करेल. पण तुम्हाला जेवढे इंजिनियर लागणार ती संख्या कमी होणार हे 100% खरं आहे. तर इथं आय थिंक जसं मी म्हटलं की त्या ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत. इथे एक महत्त्वाचं चॅलेंज जे आहे की आपल्याकडचे जे इंजिनियर येत आहेत त्या इंजिनियर्सना आवश्यक आहे की तुम्ही खरोखर शिकताय. म्हणजे असं जे होतं की काही की कॉलेज करा, इंजिनिअरिंग करा, नाही शिकलात तरी फरक नाही पडत. कारण की तुम्हाला कंपनी जाईल आणि कंपनीमध्ये शिकवेल तुम्हाला. ही परिस्थिती ही बदलणार आहे. जशी गोष्टी हळूहळू बदलतात आणि मग त्या एकदम बदलतात असं आपण म्हणतो, तशी ही परिस्थिती बदलणार आहे ही गोष्ट पण नक्की आहे. आपल्यापेक्षा जे पुढारलेले देश आहेत त्यांचं आता काय, त्यांच्याकडे काय चित्र आहे सध्या ह्या जॉब मार्केटमध्ये. नाही, तुम्ही जॉब मार्केटविषयी विचार केला ना तर त्यांचं पॉप्युलेशन हा पण एक प्रश्न आहे. कारण की आता आपल्यापेक्षा जे पुढारलेले देश आहेत त्यातला एक अमेरिका सोडला तर बाकीच्या बहुतेक देशांचं पॉप्युलेशन हे श्रिंक व्हायलं आहे. त्याच्यामुळे इनफॅक्ट त्यांना इमिग्रेशन थोड्या बहुत प्रमाणात तर आवश्यक आहे. कारण की तुम्हाला काम करणारे लोक तर पाहिजेत. कारण की जर काम करणारे लोक नसतील तर तुम्ही जे शाळा बांधल्यात, रस्ते बांधलेत, वॉटर सप्लाय ते मॅनेज आणि मेंटेन कोण करणार ना. जर्मनीमधल्या एका स्टेटचं म्हणजे महाराष्ट्रातल्या पेपरमध्ये फुल पेज जाहिराती मी मध्यंतरी पाहिल्या की त्यांना स्किल्ड लोक पाहिजेत आणि त्यासाठी त्यांची दारं आता त्यांनी ओपन केलेली आहेत. येस. तर हा ट्रेंड काय सांगतो.
हा ट्रेंड सांगतो एका अर्थाने की मे बी जर्मनीमध्ये एकेकाळी हे जे इमिग्रेशन व्हायचं ते थोडं जास्त तुर्की आणि तिकडचं व्हायचं आणि आता ते थोडंसं बॅलन्स करतात भारत आणि इकडून लोक. आणि विशेष म्हणजे ह्या जाहिराती मराठीत आहेत. हो हो, म्हणजे त्यांनी स्पष्ट लिहिलंय की आम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना प्रेफर करायचंय. येस, महाराष्ट्रीयन लोक मे बी तमिळमध्ये असतील ऍड, काय माहिती आपल्याला. तर नाही, काही देशांमध्ये तर ते ऍक्टिव्हली, कारण की त्यांना जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे पण माहिती ना की तुम्हाला काम करणारे पाहिजेत. म्हणजे आपण आज महाराष्ट्रामध्ये म्हणतो ते वेगवेगळे आंदोलन झालं UP बिहार, पण उद्या जेव्हा UP बिहारचे लोक महाराष्ट्रामध्ये नव्हते तेव्हा तुमचा बांधकाम व्यवसायामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट पडला होता. कारण की तुम्हाला काम करायला लोक पाहिजेत ना. बरोबर. तर नाही, काम करायला तर प्रॉब्लेम नाही. मला वाटतं की तुम्हाला पण अपस्किलिंग लागणार आहे. कारण की उद्या प्रॉब्लेम काय होईल की जर तुम्हाला 5च्या जागी एकच इंजिनियर लागला तर तो एक इंजिनियर मे बी तुम्हाला ब्राझीलचा पण कम्पीट करू शकतो ना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात. कारण की एकेकाळी जेव्हा तुम्हाला 1000 इंजिनियर लागायचे तेव्हा मे बी 1000 इंजिनियरसाठी भारत वॉज व्हेरी गुड. तर हे थोडंसं चॅलेंज आय थिंक इंजिनिअरिंगमध्ये आणि एज्युकेशनमध्ये असणार आहे. आणि त्याच्यासोबत मला वाटतं की एक फंडामेंटली असणार आहे की जे मे बी आपले श्रोते असतील कुणी ऐकणारे की जे आत्ता विचार करतायत की मी करिअर काय निवडू, तर मला वाटतं की करिअर्समध्ये पण तुम्हाला इंजिनिअरिंग न करता बाकीचेही करिअर्स आहेत की जिथं तुम्हाला चांगलं हे होईल. म्हणजे मेकॅनिकलचं बघायला होतो मी की मेकॅनिकलमध्ये आत्ता माझा एक भाऊ इंजिनियर झाला तर त्याला ऑलमोस्ट त्याला 4 नोकरीची ऑफर होती, त्यातली एक निवडली आणि त्याच्यानंतर बाकीच्या. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही जर चांगले इंजिनियर असलात कुठलेही आज दुसरे, तर तुम्हाला काम करण्याची काही कमतरता नाही आहे. म्हणजे तुम्ही चांगले स्किल्ड असाल तर स्ट्रीम कुठलीही असू दे तुम्हाला रिक्वायरमेंट असू शकते. रिक्वायरमेंट असू शकते आणि एक चांगलं करिअर, चांगलं लाईफ तुम्ही बिल्ड करू शकता. वा, तर खूप छान तू आता ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. आणि कारण अनेक विद्यार्थ्यांना तर आहेच आहे हा विषय, मात्र पॅरेंट्सला देखील, म्हणजे जे पालक आहेत त्यांना देखील आपल्या मुलांना इंजिनिअरिंगला पण पाठवतो आहोत किंवा त्याच्यामध्ये आपण प्रवेश घेतला आहे, पण पुढच्या 3, 4, 5 वर्षांनंतर काय कंडिशन असणार आहे ह्याची देखील उत्सुकता असते. म्हणून आता हा सगळा आपण घाट घातला. एक पालक म्हणून मला एक गोष्ट अजूनही म्हणावी वाटते की आता समजा माझी मुलगी पण काही दिवसांनी कॉलेज ते चालू करेलच, की तुमच्या भारताचा आपली जी परिस्थिती आहे ती 20 वर्षापेक्षा आज देश म्हणून पण वेगळी आहे. म्हणजे आज बरेचसे पालक आहेत, म्हणजे 1-2 गोष्टी ज्या मला रिसेंटली जाणवल्या होत्या त्या होत्या बरं का. एक म्हणजे की आजकालच्या आईबापांची आर्थिक परिस्थिती ही 20 वर्षापेक्षा ऑन अँड ॲव्हरेज बेटर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एकेकाळी जे आवश्यक होतं की तुम्ही इंजिनिअरिंग करा आणि पैसे कमवा, हे सेम इक्वेशन नाही आहे. दुसरी गोष्ट जी मला जाणवते आजकाल थोड्या बहुत प्रमाणामध्ये की एकेकाळी आपल्याकडच्या लोकांना खूप वाटायचं की माझं मूल अमेरिकेत जातं नोकरीला किंवा काय, आणि त्याचा एक परिणाम आपण आज बघतो की पुण्यामध्ये असे खूप जण की त्यांचे सगळे मुलं भारताच्या बाहेर आहेत आणि 2च जण राहतात. आणि मग मला वाटतं की ठीक आहे, म्हणजे काही जण भारताच्या बाहेर जाणं कारण की त्यांना खूप शिकायचं आहे किंवा त्यांना इथं मन लागत नाही, ही गोष्ट वेगळी झाली. पण आईबापांनी आपल्या मुलांना ॲक्टिव्हली की तू भारताच्या बाहेर जा म्हणणं हे एका अर्थाने पायावर धोंडा पाडण्यासारखं नाही आहे का बरं. कारण की शेवटी तुम्ही की नाही, म्हणजे आता आपण बोलतोच म्हणून की तुमच्या शेवटी तुम्ही बँकेत काय पैसा आहे हे काही तुमचा शेवट नसणार आहे. पैसा काही तुम्ही ह्या पृथ्वी तलावर सोडून जाताना घेऊन नाही जाणार आहेत तुम्ही. तर तुमचं मूल उद्या जवळ असेल तर मे बी त्या मुलाचं तुमचं, कारण भारत काही असा देश नाही म्हणजे आपण काही असे आफ्रिकेतल्या युद्धखोर देशांमध्ये नाही आहेत की आपलं आयुष्य एकदम खराब आहे. तर ॲक्टिव्हली तुम्ही म्हणायचं की तू जा हा देश सोडून. ह्याला मला वाटतं की हे जे 30 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती होती ती वेगळी आहे. हा पुन्हा एकदा म्हटलं म्हणजे की तुम्ही मे बी एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप नाव कमवायचं आहे किंवा तुम्हाला खरोखर तुम्हाला जेन्युइनली वाटतंय की मी दुसरीकडं जाऊन राहावं मला, किंवा मला इथं मन नाही लागत किंवा काय, त्याच्यापेक्षा आता आईबापांनी म्हणजे जो एक हे केला पाहिजे की मुलांना त्यांच्या आवडीचं काहीतरी मिळावं. उलटं मी म्हणेन की मुलांना ते एकदा कमवायला लागले की आईबापांनी ॲक्टिव्हली घराच्या बाहेर ठेवलं पाहिजे. आणि लग्न झाल्यावर तर पहिले काही वर्ष आईबापांनी मुलांना त्यांच्या घरात बिलकुल नाही ठेवलं पाहिजे जोपर्यंत मुलाचं आणि त्याच्या बायकोचं इक्वेशन जुळत नाही तोपर्यंत. कारण की बहुतेक लोक काय करतात, लग्न झालं की जवळ ठेवतात आणि मग भांडणं झाले की वेगळे राहतात, मग ते आयुष्यभर ते कडवटपणा राहतो नात्यामध्ये.
त्याच्यापेक्षा आधी लांब ठेवा आणि मग जवळ आणा. म्हणजे मग Interesting विषय. आयुष्यात आपण याच्यावर ते वेगळं बोललं पाहिजे. तर हे मला वाटतं की करिअरचं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आईबापांनी आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, मुलाची आवड काय आहे, जग कुठल्या दिशेला चाललंय, म्हणजे नुसतंच बाहेरच्या देशात कुणीतरी जाऊन राहणं, आता मी स्वतः राहिलेलो इतक्या वर्ष म्हणून बोलू शकतो, बरोबर. हे काही तुमचं दॅट इज नॉट अन अचीवमेंट. म्हणजे तुम्ही आयुष्यात आनंदी आहेत का, तुम्ही प्रोडक्टिव्ह आहेत का. आणि मला ते एलॉन मस्कचं एक पटतं की आजपासून 10,000 वर्षांनी किती लोकांचं नाव लक्षात राहणार आहे. मे बी खूप लोकांचं नाही राहणार. तर एलॉन मस्क जो प्रयत्न करतो की तो मानवांना मल्टी प्लॅनेटरी करायचा प्रयत्न करतो, विविध ग्रहांवर लोक राहतील, तसं मला वाटतं की आपल्या प्रत्येकाचं एम पाहिजे की आपण एखादी गोष्ट करतोय की जी पूर्ण मानवाला पुढे घेऊन जाईल. म्हणजे दॅट इज मोर फन. तर करिअरचा विचार करताना पण आपण मे बी हाच विचार करायला पाहिजे. वा, इंटरेस्टिंग. म्हणजे योगेश भन्नाट सांगितलं तू हे सगळं. आणि खरं तर याच्यातच अनेक विषय दडलेले आहेत ज्याच्यावर प्रत्येकावर आपण खरं तर स्वतंत्र गप्पा मारू शकू आणि आणखी डीप जाऊ शकू. तर पण आपण तसं नक्की करूया असा मी शब्द सगळ्यांच्या वतीने तुला देतो आणि आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा गप्पा मारूया. श्रोते, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. तुम्हाला आणखी कुठल्या विषयावरती आमच्याकडून ऐकायला आवडेल ते देखील तुम्ही जरूर आम्हाला कळवा. तुमचे प्रश्न कळवा. तुम्हाला आणखी काही शंका असतील त्या देखील कमेंटवर तुम्ही नक्की पोस्ट करा आणि भेटूया. थँक्यू.